नमस्कार मंडळींनो, अखेर जे व्हायला नको होतं तेच अखेर झालं। उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकनाथ शिंदेने जे केलं होतं तेच आता एकनाथ शिंदे बरोबर झालं आहे। तसेच आत्तापर्यंत सर्वात जास्त बहुमत मिळूनसुद्धा सरकार का स्थापन होत नाही, कोणत्या नेत्याने आता शिंदेबरोबर गद्दारी केली, नेमकं घडलंय काय हे जाणून घेण्यापूर्वी आपण व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। महायुतीला राज्यात बहुमत मिळालं असूनसुद्धा सरकार स्थापन होत नाही। या ठिकाणी महाविकास आघाडीचा पराभव झाला। त्यानंतर राज्यात सर्वत्र शांतताच पाहायला मिळत आहे। कुठेही सत्तेच्या विजयाचा जोश पाहायला मिळत नाही। त्यामुळे अनेकांना यावरती शंका देखील येऊ लागल्या आहेत। अशातच एकनाथ शिंदे यांच्यासाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर येते। मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर संपूर्ण शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह त्यांना देण्यात आला। मात्र यावेळी आता 2.5 वर्ष देखील झाली। या निवडणुकीत शिंदेंना भरभरून यश देखील मिळालं। भाजपाने अनेक सभांमध्ये जाहीर देखील केलं की आम्ही शिंदेंच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवत आहे। मात्र आता मुख्यमंत्री पदाचा विषय आला तर सर्व विसरून गेल्यासारखं भाजपाने केले। जे 2019ला ठाकरेंसोबत झालं तेच आता शिंदेंसोबत होताना दिसत आहे। सत्ता स्थापनेची तारीख होऊनही अद्याप मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्याच गळ्यात पडणार यावरती तिढा कायम असताना ज्या अजित पवारांना कंटाळून महाविकास आघाडीच्या बाहेर पडून शिवसेनेच्या बाहेर पडून सत्ता स्थापन केली आणि भाजपसोबत जाताना सांगितलं की अजितदादा आमचं पक्ष संपत होते, मात्र त्याच अजित पवारांनी आता शिंदेंचा बरोबर कार्यक्रम केल्याची चर्चा जोरदार पाहावयास मिळत आहे। यामुळे एकनाथ शिंदेंचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही बोलून दाखवलं आहे। कदम बोलताना म्हणत होते की अजित पवारांमुळे आमची राजकीय पॉवर कमी झाली आहे। नेमकं घडलं असं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे यासाठी आमचा जाहीर पाठिंबा अजित पवारांनी दिला आहे। मात्र त्यांच्या पाठिंबामुळे शिंदेंची पॉवर ही मात्र या ठिकाणी कमी झाली आहे। शिंदेंना सोबत ठेवायचं की नाही, सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला अवघ्या 15 जागांची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अजित पवारांनी पाठिंबा दिला आहे। त्यामुळे आता असं होणार आहे, जर शिंदेंच्या आमदारांनी आणि शिंदेंनी जर मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरला तर त्यांना महायुतीतून बाहेर टाकलं जाऊ शकतं आणि ज्या अजित पवारांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे त्यांच्याबरोबर भाजप सरकार स्थापन करू शकेल आणि 2.5 वर्ष फॉर्म्युला ठरवून पवार हे मुख्यमंत्री देखील होऊ शकतात, असं राजकीय अभ्यासकांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता शिंदेंना सोडायचं की सोबत घ्यायचं, अजित पवार तर सोबत आहेत, त्यामुळे अजित पवारांनी बरोबर शिंदेंचा कार्यक्रम केला आहे। या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते? खरंच असं होऊ शकतं का? कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून लाईक करा आणि सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।